गीतेंसोबत महाजन सामंतांनी गुप्त बैठक केल्याचे कळतंय आणि हे दोन जे संकटमोचक आहे ते संकटमोचक अक्षरशः घायकुतीला आलेले दिसत आहेत, कारण गोकुळ गीते कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीयेत। आता गोकुळ गीतेंसोबत महाजन सामंतांनी दोघांनी एकत्रित मिळून ही गुप्त बैठक घेतल्याचं कळतंय आणि गेल्या काही दिवसात नाशिक विधान परिषदेची जागा इतकी हाय प्रोफाईल बनली आहे आणि गुप्त भेटीचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून आपण हे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ बघतोय। हास्य आहे, फारसा ताणतणाव दिसत नाहीये आणि मग उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी दोन संकटमोचक एकत्र, संकट टळलं का? खास खरं तर प्रश्न सर्वत्र विचारला जातोय। महायुतीतलं नाशिक विधान परिषदेमध्ये संकट उभं राहिलेले टळलं का? दोन्ही संकटमोचक वार नाशिकमध्ये देखील मुंबईमध्ये देखील गुप्त बैठक अद्याप संकट जे आहे ते दूर झाल्याचं सांगितलं, अधिकृतपणे सांगितलं जात नाही। मात्र काही वेळातच संकट टळेल आणि पूर्ण विराम मिळेल अशी शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे आणि त्या संदर्भात आपल्याला जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार मुंबईमध्ये बैठक पार पडली। भाजपचे सर्वोच्च गिरीश महाजन, शिवसेनेचे उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळ गीते यांची बैठक पार पडली आहे। मुख्यमंत्री फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश आहे, संदेश यांना दोन्ही देण्यात आलेला आहे। त्यांची मनधरणी आणि कोणाचे सर्व ते करण्यात आले। त्यानंतर गोकुळ यांनी काय आश्वासन या दोन्ही संकटमोचकांना दिले आहे ते आता आपल्याला पाहावं लागतं। काही वेळा नाशिक विधान परिषदमध्ये जो निर्माण झालेला आहे त्यावरती पूर्ण विराम मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। पुढच्या काही क्षणात म्हणजे कोणत्याही क्षणी त्या संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ती होऊ शकते आणि त्या सरकारचे लक्ष जे आहे गोकुळ गीते यांच्यावरती लागलेले आणि दोन्ही संकटमोचक महायुतीचे ते काय अधिकृत घोषणा करतात हे आता पाहावं लागेल। आम्ही त्याबद्दलची माहिती घेऊ। तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नव्हता, पण तोडगा निघाला का? आवाज येत नव्हता, प्लीज सांगा तोडगा निघाला का? अगदी थोडक्यात। विलासजी, अद्याप तोडगा निघाला नाही असं माहिती मिळते, मात्र त्या संदर्भात तोडगा निघाल्याची माहिती जी आहे पुढच्या काही क्षणामध्ये येऊ शकते, कारण त्या संदर्भात शेवटची भूमिका, निर्णायक भूमिका जी आहे ती वठवण्यात येते। त्या संदर्भात अधिकृत माहिती जी आहे ती जाहीर करण्यात येणार आहे। उदय, ज्या क्षणाला तोडगा निघेल त्या क्षणाला तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही वाट पाहतोय आणि अलर्ट आहोत आपण सगळेजण। कळवू प्रेक्षकांना आपल्या काय तोडगा निघतोय ते। संकटमोचक तर दोन्ही बसलेले आहेत। आता वळूया